आम्ही सारे खवय्ये. स्वाती वहिनी आलेल्या आहेत आणि त्यात चुबुकवडी शिकवतात. चुबुकवडी म्हणजे काय? ती रश्यात पूर्ण डुबलेली असते. अच्छा. तिला चुबुकवडी आणि ती अशी थोडासा एक मुलांना अट्रॅक्टिव्ह काहीतरी नाव असायला पहिल्यापासून वैदर्भी हा पदार्थ आहे. चुबुकवडी. चुबुकवडी. Yes. आणि बहुतेक भाज्या खाऊन झाल्या उन्हाळ्याच्या वेळेला वगैरे की जास्तच भाज्या खायचा कंटाळा येतो त्यावेळेला ही म्हणजे बदल म्हणून छान वाटते चुबुकवडी. ओके. बरं, अस्सल पारंपरिक आपली वैदर्भीय चुबुकवडी आता स्वाती शिकवते, तर त्याचं साहित्य आहे. याच्यात आहे कांदा, टमॅटो, आलं, मिरची, लसूण अशी ह्याची पेस्ट आहे. हे कोरडं बेसन आहे. ही धण्याची पूड आहे. तेल, खोबऱ्याचा कीस, धणे पावडर, खसखस, हळद, तिखट, मोहरी आणि ही चिरलेली बारीक कोथिंबीर. साहित्य झालं आणि आता परत आपण 2 भाग केलेले आहेत साहित्याचे. मग आधी बेसन लागेल ना? बेसन घ्यायला लागेल आपल्याला. हे सगळं एवढं बेसन लागेलच. जे एका छोट्या फॅमिलीला पुरेल एवढं बेसन आहे आणि एवढ्या ह्याच्यात तेवढी एक वेळेला होते. चवीप्रमाणे मीठ, हळद किंचित, तिखट, धणे जिऱ्याची पावडर टाकायची ह्याच्यात. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ना ती जरा छान दिसते अशी तळणा झाल्यावरती. चव पण छान लागते. त्याच्यामुळे हे सगळं घालून आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला गरम असं मोहन केलेलं थोडंसं ते टाकायला लागेल आणि हे कालवायचंय. घट्ट सर का कसं? थोडंसं कणकेसारखं थोडं एकदम कणिक मऊ पण नको असं. बस होऊन जाईल आपल्याला एवढं. बरं, तुम्ही पीठ भिजवताय तोपर्यंत मला एक अशी बातमी कळलेली आहे की तुम्ही खूप एक्सपर्ट आहात आणि फास्ट आहात एकदम. तर कसं काय जमतं? आणि काय सांगितलंय आम्हाला माहितीये का? बघा कोणी सांगितलंय ते. स्वातीताई नोकरीच्या आणि बाहेर होती. घरात आम्ही 3-4 जण आहे, भाऊ, मी आणि आई बाबा. एकदा आईला महालक्ष्मीच्या सणाला बरं नव्हतं, त्याच्यामुळे ती काही उठू नव्हती शकत आणि मला काहीच येत नसल्यामुळे मला समजे ना मी आता करू तर काय करू. शेवटी मी ताईला कॉल केला की तू ये बा, की महालक्ष्मीचा सण आहे, इथे कसलीच तयारी झालेली नाही आहे. मग ती आली आणि काहीच तयारी नव्हती. पण मग ती आल्यानंतर तिने एका रात्रीतनंच पूर्ण इतकी तयारी केली की रात्री आम्ही झोपल्यानंतर ती करतच राहिली. शेवटी सकाळी उठून आईने सगळं बघितलं तर आम्हाला सगळ्यांनाच धक्का होता की ही सगळी रेडी तयारी ताईनीच केलेली होती आमच्यासाठी. तिने पूर्ण फुलोऱ्याचं केलेलं होतं, पूजेची तयारी केलेली होती. म्हणजे आम्हाला असं कुठलाच अडचण नाही आली की आता आईने आता आम्ही काय करायचं. पूर्ण महालक्ष्मीची तयारी तिने एकटीनेच करून टाकली होती. भिजलं ना व्यवस्थित? आता कशी वडी करायची? म्हणजे वाफवायचं वगैरे? नाही वाफवायचं नाही. ह्याचेच गोळे करायचे आपल्याला. छान असं साधारण गोळे करायचे. ऍक्च्युली काय आहे की हे असे गोळेच तळायचे. डायरेक्ट तळायचं. पण आता ते कसं आहे, माझ्या लेकाने जरा विचारलं मला की हे बॉल्स आहेत तर तू याला वडी कशी काय म्हणते, म्हणून मग जरा याला मी चपटा शेप दिला आणि मग ते असे तळलेत. डीप फ्राय आपल्याला असे करायचे आहेत आणि असे सगळे करून घ्यायचे आधी. आणि ते तळायचे. तर जस्ट आता हे पीठ भिजलेले तुम्हाला दिसतंय ते वड्या करून त्याच्यामध्ये कपट करून फक्त डायरेक्ट तळून घेतो. चुबुकवडी आपण जी केली ती तळून अशी झालेली आहे. तुम्ही बघताय जस्ट आपण रेग्युलर आपलं पीठ भिजवलं त्यातनं आणि आता तेल तापत ठेवलंय कारण रस्सा करायचा आपल्याला. तर हे जे ग्रेव्ही केली आहे या ग्रेव्ही मध्ये काय काय घातलेलं? कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि मिरची. बस एवढीच पेस्ट केलेली आहे. आलं लसूण अंदाजाने घ्यायचे तो फक्त थोडं. म्हणजे तुमची आवड थोडी ग्रेव्ही कशी हवी. थोडीशी मोहरी खाली फोडणी खाली. चालेल. बस तेल झालंय का बघायला. आता आपल्याला मसाला घालायचा आहे. खसखस आणि खोबरं. खसखस आणि थोडे आधी खसखस, मग खोबरं जरा लालसर व्हायला वेळ लागतो जरा. खोबरं चालेल तेवढी. थोडं सगळं ग्रेव्हीला. तिखट, हळद थोडी किंचित. तिखट थोडंसं चवीप्रमाणे. बस चालेल. साखर आता थोडीशी याच्यासाठी की तो तेलाचा तवंग जो आहे तो छान वरती येतो. जरा चमक पण येते. चमक पण येते. पाणी घालू? आता थोडं हळूहळू पाणी घातलं तर चालेल. मीठ घालायचं राहिलंय. थोडं मीठ घालायचंय. आता हे उकळ आली की लगेच आता हे उकळतानाच आपण ही शिजते ती जरा चांगली सोडून ती चालेल. चुबुकवडी
तयार होते. आणि ही खाता कशा बरोबर? भाताबरोबर? पोळी पोळी बरोबर. पोळीचे, हा, भाजीचं हे जसं पाटोडीचा रस्सा करतात आजकाल, हो, हो, हो. है ना, तसं याच्यापासूनच ती तयार झालेली नवीन नवीन हा. काही काही तयार होतं. खरं तर हा जुना पदार्थ आहे, बरोबर. पण म्हणजे ते घालताना आपल्याला असं वाटतं की तशी केली म्हणजे चव लागतं, असं काही नाही हं. ही पण अशी पण वडी केली नाही, ती तळून deep fry मस्तच असते. लागेल हे. त्याच्यामुळे आणि खूप कठीण ज्यांना- नाहीये. नाही काहीच नाही कठीण का? नाही. आणि मुलांना भाजीमध्ये बदल पाहिजे म्हणून हो, खूप छान. आणि हो. मुलं हे एक वडी सुद्धा अशी साधी पण खातात, नुसती पण तळलेली ती पण देता येईल नाही का? स्टार्टर म्हणून आपण ही जर वडी तशी केली देता येते, खाता तर येते. तशी देता अगदी, येईल. अगदी. तर नक्की करा. आपला हा संपूर्ण एपिसोड जो आपला आहे तो कल्चर करीला अगदी फिट आहे, कारण तिन्ही पदार्थ जे आहेत ते आपले पारंपरिक आहेत, वैदर्भीय खास पदार्थ. तर आपल्या चुबुक वडी आपण कशी काय केली त्याचं साहित्य आणि कृती घे. चुबुक वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट, बेसन, धणेपूड, तेल, खोबऱ्याचा कीस, धणे पावडर, साखर, खसखस, हळद, तिखट, मोहरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, धणे जिरे पूड, कोथिंबीर, तेलाचा मोहन आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाच्या चपट्या वड्या करून खरपूस तळून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कांदा, टोमॅटो, आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घालून हा मसाला परतून शिजवून घ्यावा. त्यामध्ये खसखस, खोबऱ्याचा कीस, हळद, तिखट, साखर, पाणी आणि मीठ घालून उकळी आणावी. त्यामध्ये चुबुक वड्या सोडून रस्सा शिजवून घ्यावा. आम्ही